तुम्ही रात्री उशिरा गाडीने प्रवास करत आहात. रस्ता सामसूम आहे आणि अचानक तुम्हाला रस्त्याच्या कडेला एक अनोळखी व्यक्ती लिफ्ट मागताना दिसते. तुम्ही माणुसकी म्हणून गाडी थांबवता, तिला लिफ्ट देता आणि काही वेळातच तुम्हाला कळतं की तुम्ही गाडीत घेतलेली व्यक्ती जिवंत नाहीये, तर तिचा आत्मा आहे. माझ्यासोबत अशीच काहीतरी भयानक घटना घडली, जी आजही आठवली तरी अंगावर काटा येतो. नमस्कार मित्रांनो, मराठी भयकथा चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर मराठी भयकथांचे चाहते असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खालील सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमच्या नवीन कथांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. माझे नाव अमित, मी पुण्यात राहतो. तसं माझं आयुष्य अगदी साधं सरळ आहे. सकाळी उठायचं, ऑफिसला जायचं, काम करायचं, संध्याकाळी घरी येऊन जेवण खाण आणि झोपायचं. विकेंडला मित्रांसोबत थोडी धमाल किंवा घरच्यांसोबत वेळ. यात काहीही वेगळं नाही. मला कधी अशा अमानवीय गोष्टींवर विश्वास नव्हता. म्हणजे ऐकायचो, पण खरं मानावं इतका अनुभव काठीशी नव्हता. माझा चुलत भाऊ निनाद माझ्यापेक्षा थोडा मोठा आहे. आम्ही लहानपणापासून खूप जवळचे आहोत. जरी तो आता वेगळा राहत असला तरी आमचं भेटणं बोलणं सतत चालू असतं. एकमेकांशिवाय करमत नाही असं काहीतरी आहे आमचं नातं. तर ही साधारण 2023 सालची मे महिन्याची गोष्ट आहे. उन्हाळ्याचे दिवस होते. तशी पुण्यातील मे महिन्यातील संध्याकाळ थोडी उष्ण आणि दमट असते. निनाद आणि मी मिळून एक लेट नाईट मूव्ही शो बघायला गेलो होतो. हा सिनेमा शहरापासून थोडा बाहेर उपनगरात लागला होता. सिनेमा खूप छान होता, त्यामुळे आमचा मूड एकदम फ्रेश आणि हलका झाला होता. रात्रीचे साधारण 11-11:30 वाजले असतील. सिनेमा संपल्यावर आम्ही निघालो. ठरवलं होतं की लवकर घरी पोचायचं. गाडी निनाद चालवत होता. सुरुवातीला थोडी वर्दळ होती, पण जसजसं आम्ही शहराच्या दिशेने परत येऊ लागलो तशी रस्त्यावरची गर्दी कमी होऊ लागली. आम्ही गप्पा मारत गाणी ऐकत आरामात येत होतो. दिवसाच्या कामाचा आणि रात्रीच्या सिनेमाचा थकवा जाणवत होता, पण सोबत निनाद असल्याने प्रवास सुखद वाटत होता. मला वाटलं होतं की हा प्रवास नेहमीसारखाच असेल, शांत आणि सुरक्षित, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असावं. सिनेमा हॉलपासून निघून आता बराच वेळ झाला होता. शहराच्या मुख्य रस्त्यावरून आम्ही एका जुन्या पर्यायी मार्गावर आलो होतो. हा रस्ता तसा कमी वर्दळीचा होता. विशेषतः रात्रीच्या वेळी जसजसं पुढे जात होतो तशी रस्त्यावरची रहदारी अक्षरशः थांबली होती. आजूबाजूला उंच झाडं आणि जुन्या कंपाऊंडच्या भिंतीमुळे काळोख अगदीच गडद जाणवत होता. गाडीच्या हेडलाईट्समुळे फक्त समोरचा थोडासा रस्ता दिसत होता. बाकी सगळीकडे नीट काळोख होता. हवेत एक प्रकारची गूढ शांतता पसरली होती, जी आम्हाला होणाऱ्या गप्पांच्या आवाजालाही गिळून टाकत असल्यासारखी वाटत होती. गाडीच्या विंडोज बंद असल्याने बाहेरचा आवाज येत नव्हता, पण आतल्या शांततेतही एक अनामिक दडपण जाणवत होतं. माझ्या मनात कुठेतरी एक छोटीशी भीतीची पाल चुकचुकली, पण मी त्याकडे लक्ष दिलं नाही. रात्रीचे साधारण 11:30-12 वाजले असतील. रस्ता पूर्णपणे सामसूम होता. अचानक एका वळणावर निनाद ओरडला, "अरे बघ!" मी पाहिलं. रस्त्याच्या कडेला त्या गडद काळोखात एक स्त्री उभी होती, एकाएकी निर्जीव पुतळ्यासारखी. तिच्या चेहऱ्यावरचे भाव स्पष्ट दिसत नव्हते, पण तिच्या अस्तित्वातच काहीतरी विसंगत होतं. इतक्या रात्री अशा सामसूम रस्त्यावर कोण असे? निनाद म्हणाला, "मला वाटतं ही सायली आहे. माझ्या इंजिनिअरिंगच्या बॅचमध्ये होती. मला तिच्याबद्दल जास्त माहीत नव्हतं, पण निनादला ती ओळखीची वाटत होती." मी म्हटलं, "निनाद, एवढ्या रात्री नको रे बाबा." पण निनादचं मन तयार होईना. त्याला वाटलं की ती अडचणीत असेल. त्याने गाडी थांबवली. आम्ही गाडी थांबवताच ती स्त्री भराभर चालत गाडीजवळ आली. तिच्या चालण्यात एक प्रकारची अस्थिरता होती. गाडीच्या प्रकाशात तिचा चेहरा थोडा स्पष्ट दिसला. चेहऱ्यावर भीती की आणखी काही हे नेमकं कळत नव्हतं. तिचे डोळे विस्फारलेले होते. गाडीजवळ येऊन ती थांबली. निनादने खिडकी खाली केली. "सायली ना, तू इथे एवढ्या रात्री?" तिने ओळखल्यासारखं केलं. तिचे ओठ हलले, पण आवाज आला नाही. फक्त मान हलवून तिने हो म्हटलं.
निनादने तिला गाडीत बसायला सांगितलं. ये, बस मागे. कुठे जायचंय तुला? ती काही न बोलता गाडीच्या मागच्या सीटवर बसली. दार लावताना एक कर्कश आवाज आला. जशी ती आत बसली तसं मला लगेच जाणवलं की गाडीच्या आतलं तापमान एकदम कमी झालंय. एसी चालू नव्हता तरीही हवा थंडगार झाली होती. जणू काही आम्ही एखाद्या जुन्या तळघरातून जात आहोत. बाहेर उष्णता असूनही गाडीच्या आतमध्ये अचानक एक बोचरी थंडी जाणवू लागली होती. माझ्या हातावर आणि मानेवरचे केस उभे राहिले होते. अंगात एक प्रकारचा थरकाप भरला होता. तिच्या जवळून एक प्रकारचा ओलसर मातीचा वास येत होता, जसा जुन्या बंद घरांमध्ये येतो. निनादने गाडी पुन्हा सुरू केली. निनाद आणि सायली यांच्यात बोलणं सुरू झालं. निनाद तिच्या कॉलेज नंतरच्या आयुष्याबद्दल विचारत होता. ती कुठे असते, काय करते वगैरे. पण सायली खूप कमी बोलत होती. ती फक्त निनादच्या प्रश्नांना 1-2 शब्दात उत्तरं देत होती किंवा फक्त मान हलवत होती. उलट पक्षी तिला निनादबद्दल बरीच माहिती होती. तो कुठे काम करतो, कुठे राहतो, त्याचे काही जुने मित्र, अशा गोष्टी ती अचूक सांगत होती, ज्या तिला माहिती असण्याची शक्यताही नव्हती, कारण त्याचं बोलणं होऊन बरीच वर्ष झाली असावी. मी पुढे बसलो होतो, पण माझं सगळं लक्ष मागे लागलेल्या या संवादांवर होतं. मी मागच्या सीटवर बसलेल्या सायलीकडे चोरून पाहण्याचा प्रयत्न करत होतो. ती अगदी कोपऱ्यात सरकून बसली होती. तिचा चेहरा गाडीच्या आतल्या अंधुक प्रकाशात स्पष्ट दिसत नव्हता, पण तिचे डोळे मात्र चमकत असल्यासारखे वाटत होते. रिकामे, निर्जीव वाटत होते, जणू काही त्यामध्ये काहीच भावना नव्हती. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र फिकटपणा होता, जसा एखाद्या आजारी व्यक्तीच्या चेहऱ्यावर असतो, पण त्याहूनही अधिक भयान. ती फारशी हालचाल करत नव्हती, अगदी शांत बसली होती. तिच्या अस्तित्वातच एक प्रकारचे जडत्व आणि उदासी जाणवत होती. गाडीतील शांतता अधिकच गडद होत होती. आमचा सिनेमा पाहून झालेला हलका फुलका मूड पूर्णपणे नाहीसा झाला होता. निनादही आता शांत झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. आम्ही एकमेकांकडे पाहून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होतो, पण सायलीच्या उपस्थितीमुळे आम्हाला बोलवत नव्हतं. त्याने एकदा माझ्याकडे पाहिलं आणि त्याचे डोळे बोलले, काहीतरी गडबड आहे. मलाही तेच वाटत होतं. मागच्या सीटवर सायलीचं केवळ अस्तित्व जाणवत होतं, पण तिच्याकडून येणारी थंडी आणि ती बोलत नसतानाही जाणवणारी भयान शांतता आम्हाला घाबरवून सोडत होती. आमचा सामान्य प्रवास कधी एका अनाकलनीय आणि भीतीदायक अनुभवात बदलला हे आम्हालाही कळलं नाही. आम्ही फक्त कधी एकदा घरी पोचतो याची वाट पाहत होतो. आम्ही आता मुख्य रस्त्यावर पूर्णपणे भरकटलो होतो. सायलीने दिलेल्या दिशा आम्हाला एका अरुंद कच्च्या रस्त्यावर घेऊन आल्या होत्या. हा रस्ता इतका खराब होता की गाडी हळूहळू चालवावी लागत होती. आजूबाजूला फक्त झुडपं आणि काही जुन्या पडक्या इमारतींचे अवशेष दिसत होते. चंद्र पूर्णपणे ढगांमध्ये लपला होता, त्यामुळे काळोख अधिकच भयान वाटत होता. गाडीच्या हेडलाईट्सचा प्रकाशही या काळोखाला भेदण्यास अपुरा पडत होता. माझ्या मनातली अस्वस्थता आता भीतीमध्ये बदलू लागली होती. निनाद ही पूर्णपणे शांत झाला होता. त्याचे हात स्टेअरिंगवर घट्ट पकडलेले होते. आम्ही दोघेही फक्त समोरच्या रस्त्याकडे आणि सायलीच्या पुढच्या सूचनेकडे लक्ष देत होतो. मी मागच्या सीटवर बसलेल्या सायलीकडे पुन्हा एकदा पाहण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी ती पूर्णपणे एका कोपऱ्यात बसली होती आणि तिचा चेहरा अंधारात हरवला होता. तिच्याकडून येणारी थंडी आता अधिक तीव्र झाली होती, जणू काही आम्ही एका फ्रीजमध्ये बसलो आहोत. हवेत तो ओलसर मातीचा वास अजूनही दरवळत होता आणि आता त्यात काहीतरी जळाल्याचा करपट वास मिसळला होता. सायली, कुठे आणलंस गे? निनादने दबक्या आवाजात विचारलं. थोडे पुढे, अगदी जवळ आहे, तिचा आवाज आला. तो आवाज इतका शांत आणि निर्विकार होता की मला भीती वाटली. आम्ही आणखी थोडे पुढे गेलो. रस्ता आता पूर्णपणे निर्मनुष्य झाला होता. दूरवर अगदी अस्पष्टपणे एक मंद भगवा प्रकाश दिसत होता. तो प्रकाश एखाद्या लहानशा दिव्याचा असावा असं वाटलं, पण त्या भयान वातावरणात तो प्रकाशही अशुभ वाटत होता. आणि बरोबर त्याच क्षणी सायली अचानक किंचाळली. तो किंकाळीचा आवाज इतका तीव्र, इतका भयानक आणि इतका अनपेक्षित होता की आमच्या काळजाचा ठोकाच चुकला. तो आवाज वेदनेचा होता की भीतीचा की आणखी कशाचा
हे कळलंच नाही. तो मानवी आवाज वाटत नव्हता. जणू काही हजारो वर्षांची वेदना त्या एका किंकाळीत एकवटली होती. थांब, ती पूर्ण ताकदीने ओरडली. निनादने क्षणाचाही विचार न करता ब्रेक दाबला. गाडी कर्कश आवाज करत थांबली. आमचे शरीर धक्क्याने पुढे झुकले. किंकाळीचा आवाज अजूनही माझ्या कानात घुमत होता. आम्ही दोघांनीही एकाच वेळी मागच्या सीटवर पाहिलं. सीट रिकामी होती. सायली तिथे नव्हती. तिची पर्स, तिचं सामान काहीही नव्हतं. ती जणू काही हवेत विरघळून गेली होती. आम्ही एकमेकांकडे पाहिलं. डोळ्यात प्रचंड भीती आणि अविश्वास होता. हे कसं शक्य आहे? गाडीचे दरवाजे लॉक होते, खिडक्या बंद होत्या. चालत्या गाडीतून कोणी माणूस असा गायब कसा होऊ शकतो? निनादने थरथरत्या हाताने गाडीची आतली लाईट लावली. पिवळा प्रकाश गाडीच्या आत पसरला. मागची सीट पूर्णपणे रिकामी होती. तिथे कोणीही नव्हतं. फक्त ती बोचरी थंडी आणि तो ओलसर वास अजूनही जाणवत होता. कुठे गेली ती? निनादच्या आवाजात कंप होता. आम्ही गाडीतून खाली उतरलो. आमचे पाय लटपटत होते. आम्ही कुठे आहोत हे पाहण्यासाठी आजूबाजूला पाहिलं. गाडी बरोबर एका मोठ्या गेटसमोर थांबली होती. गेटच्या एका बाजूला एक जुनाट काळवंडलेला बोर्ड होता. गाडीच्या प्रकाशात मी तो बोर्ड वाचण्याचा प्रयत्न केला. त्या बोर्डवर लिहिलं होतं स्मशानभूमी. तेव्हा आम्हाला सगळं काही स्पष्ट झालं. ती किंकाळी, तिचं गायब होणं, तो करपट वास. आम्ही एका स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराशी उभे होतो. रात्रीच्या भयान शांततेत त्या स्मशानभूमीच्या दिशेने येणारा तो मंद प्रकाश आता एखाद्या चितेचा असल्यासारखा वाटू लागला. आमच्या अंगावर भीतीने अक्षरशः शहारे आले. आम्ही तिथे त्या स्मशानभूमीच्या दारात त्या अनाकलनीय घटनेच्या धक्क्याने पूर्णपणे गारठून उभे होतो. पुढची काही मिनिटं काय करावं हेच आम्हाला सुचत नव्हतं. स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराशी उभं राहून काही क्षण आम्ही पूर्णपणे सुन्न झालो होतो. माझ्या डोक्यात फक्त एकच विचार येत होता, हे कसं शक्य आहे? आम्ही कुणाला गाडीत घेतलं होतं? आमचं मन पूर्णपणे भीतीने ग्रासलं होतं. तिथल्या हवेत एक भयानक जडत्व जाणवत होतं आणि ती थंडगार माती आणि जळक्या वासाची जाणीव अजूनही तीव्र होती. निनादने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात फक्त आणि फक्त भीती दिसत होती. आम्ही एक शब्दही न बोलता गाडीच्या दिशेने धावलो. गाडीत बसल्यावर निनादने लगेच दारं लावून घेतली. त्याचे हात अजूनही थरथरत होते. त्याने गाडी स्टार्ट केली आणि आम्ही वेगाने तिथून निघून गेलो. आरशातून मागे पाहण्याची हिंमतही झाली नाही. तो रस्ता, तो परिसर, सगळं काही भयावह वाटत होतं. पुढचा सगळा प्रवास आम्ही पूर्णपणे शांत होतो. गाडीत आता थंडी नव्हती, पण आमच्या शरीरातून भीतीने गारठा चढला होता. मनात विचारांचं काहूर मजलं होतं, पण तोंडातून शब्द फुटत नव्हते. एका क्षणासाठी तर वाटलं की हे सगळं स्वप्न आहे, पण ती भयान किंकाळी आणि मागची रिकामी सीट याची आठवण करून देत होती की हे वास्तव आहे. कसेबसे आम्ही घरी पोचलो. गाडीतून उतरल्यावरही पाय लटपटत होते. घरात शिरल्यावर सुरक्षित वाटलं खरं, पण मनातली भीती कायम होती. त्या रात्री आम्ही फारसं बोललो नाही. बोलणार तरी काय? जे घडलं होतं ते इतकं अविश्वसनीय होतं की त्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. झोपण्याचा प्रयत्न केला, पण डोळ्यासमोर तो रस्ता, सायलीचा चेहरा जो मला नीट दिसलाही नव्हता आणि ती भयानक किंकाळी येत होती. भीती आणि अस्वस्थतेने रात्र जागून काढली. सकाळ झाली, पण मनातलं दडपण कमी झालं नव्हतं. निनादने ठरवलं की त्याला सायलीबद्दल माहिती काढायचीच आहे. त्याला खात्री होती की ती त्याच्या कॉलेजमधलीच सायली होती. त्याने काही जुन्या मित्रांना फोन केले, चौकशी केली. सुरुवातीला काही ठोस माहिती मिळाली नाही, पण नंतर एका मित्राकडून त्याला धक्कादायक बातमी मिळाली. त्याने मला फोन करून सांगितलं. त्याचा आवाज जड झाला होता. अमित, तुला आठवतंय ना सायली? आपण काल रात्री, तो बोलत होता, पण त्याचे शब्द अडखळत होते. हो, काय झालं? मी अधीरतेने विचारलं. अमित, सायली ती आता या जगात नाहीये रे. त्याचे शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. नाही म्हणजे तिने जवळपास 1.5 वर्षापूर्वी आत्महत्या केली होती. मला काय बोलावं हेच कळेना. आत्महत्येचं ऐकून धक्का बसला. पण काल रात्री गाडीत कोण होतं मग? निनाद पुढे म्हणाला. आणि मित्रांनी सांगितलं की तिचा अंत्यसंस्कार त्याच स्मशानभूमीत झाला होता जिथे आपण तिला सोडलं. हे ऐकून माझ्या हातातून फोनच कळाला. काल रात्री जे काही घडलं होतं
ते आता एका भयंकर सत्यात बदललं होतं. आम्ही एका भूताला गाडीत लिफ्ट दिली होती. ती सायलीची केवळ एक आत्मा होती, जी काहीतरी सांगण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी आमच्यासोबत आली होती. त्या दिवसानंतर कित्येक दिवस आम्ही नीट झोपू शकलो नाही. रात्री स्वप्नात ती किंकाळी ऐकू यायची. तो काळोख डोळ्यांसमोर यायचा. दिवसाही एक प्रकारची अस्वस्थता जाणवायची. एक सामान्य वाटणारा प्रवास आमच्या आयुष्यातील सर्वात भयानक अनुभव ठरला होता. मित्रांनो, आजही जेव्हा मी त्या रात्रीचा विचार करतो तेव्हा अंगावर काटा येतो. विज्ञानाला किंवा बुद्धीला न पटणारं असं काहीतरी या जगात नक्कीच आहे याची खात्री मला त्या एका रात्रीने करून दिली. तेव्हापासून रात्री अपरात्री प्रवास करताना, विशेषतः अनोळखी रस्त्यावरून जाताना मनात एक कायमची भीती घर करून राहिली आहे. ती रात्रीची अनोळखी सहप्रवासी आम्ही कधीच विसरणार नाही. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, जर तुमच्यासोबत किंवा तुमच्या परिचितांसोबत असे काही भीतीदायक अनुभव घडले असतील तर ते देखील माझ्यासोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.